नमस्कार. सामी कला रंग. मी नीना बेगम पुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. अ, मध्यंतरी प्रश्न होते, की तुम्ही साड्यांचं काय करता? आता तर साड्या नेसायचा कंटाळा येतो. साड्यांचं काय करता? तर खरं सांगू का? काही साड्या मी आमच्या कामवाल्या मावशी आहेत त्यांना देते. आणि दुसरी जी आहे ती माझी काही जी दुसरी कामवाली आहे ती काही साड्या नेसत नाही. तिला आपल्या पंजाबी ड्रेस लागतात त्यामुळे ती काही साड्या नेसच्या भानगडीत पडत नाही. आणि ज्या दुसऱ्या कामवाल्या मावशी आहेत त्यांना मग अगदी टिपिकल सिंथेटिकच साड्या लागतात. त्यांना सुद्धा असं काही खूप म्हणजे त्यांनाही स्टार्च करणं, इस्त्री करणं ते त्यांना परवडणारं नसतं. त्यांना कसं रोजच्या कामात लागतात. तर बऱ्याच साड्या त्यांना देते. मग काही साड्या ज्या राहतात त्याचं काय करायचं? आणि ती 20-20, 25-25 वर्षापूर्वीच्या साड्या असतात. तर मी अशा मस्तपैकी मलाच आवडतात मी असे ड्रेस शिवते बरं का. म्हणजे मी हे स्वतः शिवलेले आहे. मला काही शिलाई लागत नाही. त्यामुळे मग मी काय करते, असे साड्यांचे ड्रेस शिवते. कारण काय होतं ह्या 20 आणि 25 वर्षाच्या पूर्वीच्या ज्या साड्या असतात, तर त्याला काय करता येतं, तर काहीच करता येत नाही. परत ब्लाउजचा खर्च कशाला करायचा. म्हणून मग मी अगदी खूप काही मला फिटिंगचं लागतं अशातला नाही. आपलं साधंच असतं आपलंसं आणि तुम्ही सुद्धा शिवू शकाल. अगदी म्हणजे काही खूप अवघड नाही हे शिवण. तुम्ही अगदी YouTubeवर कटिंगचे तुम्हाला अ, हे मिळतील हे YouTubeवर आहेत कटिंगचे एपिसोड्स आहेत बऱ्याच जणांचे. तर ते बघून तुम्ही स्वतःच्या साडीचं स्वतः छान ड्रेस शिवू शकता. आणि अस्तराचा म्हटला तर अगदी एवढंच अस्तर एवढ्या भागाला अस्तर शिवायचं आणि खालती तर आपलं म्हणजे पेटिकोट असतोच ना. तर मग अगदी कमी खर्चामध्ये आणि अस्तराचं कापड किती अगदी 1 मीटर सुद्धा लागत नाही एवढ्या एवढ्या भागाला. तर असे छान-छान मी ड्रेस शिवते आणि मग मला इथल्या इथे घालून द्यायला बरं पडतं किंवा घरात सुद्धा काही वेळेस काय होतं अगदी गाऊन घालण्यापेक्षा हे असे मी वेगवेगळे ड्रेस असे घालते आणि माझ्याकडे मी असे बरेच माझ्या साड्यांचे ड्रेस शिवलेले आहेत आणि सगळ्यात प्लस पॉइंट म्हणजे काय मला स्वतःला शिवलाईचा खर्च लागत नाही तर बाहेर याचा शिलाईचा बऱ्यापैकी खर्च येतो. तर तुम्ही पण शिवून बघा. एखादी अगदी हलक्या साडीतला आधी सुरुवातीला शिवून बघा, की जर हे झालं काय म्हणतात बिघडला तरी त्याचं खंत नाही. आपल्यालाच घालायचं आहे आणि खूप काही फॅशन आपल्याला काही ते नाड्या खिडक्यावर असं काही करायचं नसतं. त्यामुळे सिंपल आपला व्ही-गळा किंवा यू-गळा शिवा आणि छान अशा साड्या सगळ्या वापरून टाकायच्या. कारण काय असतं, आजकाल कोणाला द्यायचं म्हटलं तरी अगदी मी मध्ये 1-2 संस्थांना विचारलं होतं. तर बऱ्याच त्यांचे अटी, नियम काही असतात वगैरे. तर मी आपल्या मावशींना देते. एक आमच्या इथे माणुसकीची भिंत मी तिथे मध्ये नेऊन ठेवलं. मग नंतर ते तिथे बघितलं तर ते सगळं अस्ताव्यस्त कोणी दिलेलं होतं ते सगळं पडलेलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं ना सत्पात्री दान द्यावं असं नक्कीच वाटतं. तर ज्या योग्य आहेत त्या मी अगदी मावशीला देते आणि कुठेतरी खराब झालेलं असं कुठेतरी फाटलेलं असं अगदी एवढंसं कुठेतरी असं त्याचे असे छानपैकी गाऊन शिवायचे आणि छान वापरून मोकळं व्हायचं. म्हणजे आपल्यालाही खंत नको, की हो बाबा पडू नये, ढीग दिसतो साड्यांचा. कपाट उघडल्यावर स्पेशली दिसतं. असा ढीग दिसतो एकदम. तर घालून मोकळं व्हायचं छानपैकी आणि हे पहा अंगभर आहे. याच्यामध्ये कुठेही आपण काही अंग दाखवायला जात नाहीये. त्यामुळे कुठे त्याचा संकोच वाटायला नको. अगदी छान पाणी घेरदार शिवलेला आहे असा. तर तुम्ही असा छानपैकी ड्रेस घाला आणि आपल्या ज्या साड्या साड्या आहेत त्या काढी लावा. नाहीतर उगीच ढीग बघून सगळ्यांना हे होतं, की अरे आपल्याकडे किती साड्या आहेत, किती नवीन घ्यायचं म्हटलं तरी सटा आणि आहे त्याचं काय करायचं? त्यामुळे छान वापरून मोकळं व्हायचं. व्हिडिओ आवडली असेल मी तुम्हाला फोटो दाखवते बरं का माझे वेगवेगळ्या ह्याच्यातले साड्यांचे मी ड्रेस शिवले आहेत त्याचे. तुम्ही नक्की तसे ट्राय करा. हरकत नाही आहे. अगदी काठापदराच्या ज्या सिल्कच्या साड्या असतात त्याचे सुद्धा 2-3दा शिवलं घातलं तरी सुद्धा आपले पैसे वसूल होतात. म्हणजे आपणच आपलं शिवायचं. बाहेर देऊ नका. बाहेर खूप शिलाई जास्त असते. तर एवढ्या भागाला अस्तर लावायचं. खाली मग छानपैकी हे घालायचं पेटिकोट रंगाचं असतात तसं ते घालायचं. म्हणजे तो खर्च वाचतो, शिवणही वाचतं. तर असा हा मी साडीचा उपयोग करते. रियूज म्हटलं तरी सुद्धा चालेल. कारण आजकाल पडदे सुद्धा सगळ्यांना आवडतात अशात भाग नाही आहे. घरात सुनांना सुद्धा मॅचिंग पडदे लागतात. आणि पिशव्या तरी किती शिवणार आणि आता गोधड्या सुद्धा सिंथेटिक साड्याच्या काही कोणी गोधड्या म्हणजे हे करत नाही, वापरत नाही. तर असं करून मोकळे व्हा. बघा. आवडलं तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद आणि तुमचे फोटो कधी शेअर करायला मिळाल तर नक्की शेअर करा मला. परत एकदा मनापासून धन्यवाद.